नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण अशा 5 अपडेटवर माहिती पाहणार आहोत। हे 5 अपडेट कोणते आहेत आणि याच्याबद्दल माहिती पाहणं का गरजेचं आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। कारण असे बरेचशा फेक न्यूज पसरवल्या जात आहेत आणि झी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा काही खूप छान न्यूज पसरवल्या जात आहेत। त्या संदर्भात सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। पण आता हे महत्त्वपूर्ण 5 अपडेट कुठले आहेत ते अगोदर पाहू आणि त्याच्यानंतर ह्या 5 अपडेटवर आपण सविस्तर स्पष्टीकरण घेऊ। पहिला अपडेट आहे सर्वांच्या आवडतीचा प्रश्न, सर्वांची वाट लावणारा, सर्वांना वाट पाहायला लावणारा आणि सर्वांच्या आयुष्याची वाट लावणारा प्रश्न, तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडतीचा प्रश्न की टीईटीचा रिझल्ट कधी लागणार। सकाळ न्यूजपेपरमध्ये एक वृत्त आलेला आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा बोलणार आहोत। त्यानंतरचं दुसरा टॉपिक आहे झी न्यूज। झी न्यूजवर एक बातमी पसरवली गेली की शिक्षकांच्या 50,000 जागा रिक्त आणि त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 18,000 जागा रिक्त। तिसरा अपडेट असा आहे की टेट एक्झामला मंजुरी दिलेला आहे। एक परिपत्रक तुम्हाला सर्वांना भेटलेलं आहे, सर्व टेलिग्रामवर गेलेलं आहे, व्हॉट्सअपवर गेलेलं आहे। त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतरचं सीटीईटीची जी फेक न्यूज पसरवली गेली, अनावधानाने फेक न्यूज पसरवली गेली आणि सीटीईटीचे जे काही अपडेट आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आपण बोलणार आहोत। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो की मागच्या 8-15 दिवसापासून वारंवार विचारला जात आहे की नेक्स्ट टीईटी कधी होणार। आता हे सर्व जे काही 5 प्रश्न आहेत, जे काही 5 अपडेट आहेत त्याच्याबद्दल आपण सविस्तर पाहू। सर्वात प्रथम आपण जे अपडेट पाहणार आहोत ते झी न्यूजचं। आता झी न्यूजवर एक न्यूज पसरवली गेली कालच आणि तीच न्यूज बऱ्याच यूट्यूबवर म्हणजे बऱ्याच चॅनलवाल्यांनी म्हणजे बरेच जे यूट्यूबर्स आहेत जे टीईटीचे अपडेट देतात त्यांनी सुद्धा हीच न्यूज तिथलीच कॉपी केली आणि टाकली। न्यूज काय होती की शिक्षकांच्या 50,000 जागा रिक्त आहेत अशी झी न्यूजवर बातमी होती। म्हणजे झी न्यूज मराठी, आपलं झी न्यूज मराठी आहे ना, त्याच्यावर बातमी होती की शिक्षकांच्या 50,000 जागा रिक्त। आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की 2019ला शिक्षक भरतीची प्रक्रिया म्हणजे शिक्षक भरतीची परीक्षा घेतली गेली आणि त्याच्यातून फक्त तटपुंजी शिक्षकांची भरती केली गेली। आता ह्या मीडियावाल्यांना एवढंच विचारायचं आहे किंवा एवढंच सांगायचं आहे की कोणता गांजा किंवा कोणतं अफू खाऊन तुम्ही बातम्या दिला होता ते कळत नाहीये। कारण 2019ला टीईटीची परीक्षा झाली होती आणि जी आता सुद्धा झालेली आहे ती सुद्धा टीईटीची परीक्षा आहे। टीईटीची परीक्षा ही फक्त शिक्षक पात्रता परीक्षा असते आणि ह्या मीडियावाल्यांना एवढं सुद्धा माहिती नाही की टीईटीच्या परीक्षेवरून शिक्षक भरती होत नाही। जी काही परीक्षा झाली होती ती 2017ला झाली होती आणि त्या सत्राच्या परीक्षेवरून आतापर्यंत बरेच शिक्षक भरले गेले आणि आणखीन प्रक्रिया चालू आहे हे सुद्धा त्यांना व्यवस्थितपणे माहिती नाही। आणि त्यांना जर याच्याबद्दल विचारणा केली तर ते परत म्हणतात अनावधानाने किंवा गडबडीच्या घाईच्या ओघामध्ये तशी न्यूज दिली गेली, ते त्याची पूर्ण गॅरंटी घेत नाहीत आणि अशी न्यूज पसरवली जाते। म्हणजे याच्यातून सरळ सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर, जे काही अभ्यास करणारे आहेत, जे काही शिक्षक भरतीची वाट पाहणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो, त्यांच्या मनामध्ये एक बॅड मेसेज जातो। आता बॅड मेसेज वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा जातो आणि आता खरंच 50,000 जागा रिक्त आहेत का हे त्यांनी त्याचा आढावा घेतला नाही। इकडून तिकडून न्यूजपेपरमधून बातम्या आलेल्या असतात, ते उचलतात, ते टाकतात आणि त्यानंतर त्यांनी हे सुद्धा सांगितले की जिल्हा परिषदेच्या 18,000 जागा रिक्त आहेत, असे मिळून 50,000 जागा रिक्त आहेत। आता एक वस्तुस्थिती अशी आहे की जरी ह्या जागा रिक्त असल्या तरी ह्या 100% जागा भरल्या जात नाहीत, टप्प्याटप्प्याने भरल्या जातील। आता कसं आहे, आता हे जे सरकार आलेलं आहे, शिंदे सरकार आणि भाजपचं सरकार मिळून जे आलेलं आहे, आता हे न्यूज शिक्षक भरतीच्या न्यूज असंच येणार। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस 2017ची शिक्षक भरती होती म्हणजे टेट एक्झाम होणार होती त्याच्या अगोदर 3 वर्ष 2014 पासून अशाच बातम्या कोण पसरवल्या होत्या? आपले पूर्वीचे शिक्षण मंत्री तावडे साहेब प्रत्येक वेळेस एकच गाजर देत होते की आगामी 6 महिन्यामध्ये 50,000 शिक्षकांची भरती, आगामी 6 महिन्यामध्ये 40,000 शिक्षकांची भरती, आगामी 3 महिन्यामध्ये 38,000 शिक्षकांची भरती। ह्या न्यूज जर तुम्हाला खोट्या वाटत असतील तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघा किंवा तावडे साहेबांचे स्टेटमेंट चेक करा। त्यांनी प्रत्येक वेळेस असंच गाजर दिलेलं आहे। त्यांनी 3 वर्ष गाजर दिलं, त्यानंतर 2017ला कुठं परीक्षा झाली त्यावेळेस
12,000ची जाहिरात निघाली, मग ते टप्प्याटप्प्याने भरले गेले। त्यावेळेस तर खरंच 24,000 भरणार होते, पण ते भरले गेले नाहीत। आणखीन ती त्यावेळेस जी प्रक्रिया झाली ती आणखीन तीच भरती प्रक्रिया चालू आहे। आणि त्यावेळेस जसं वातावरण निर्माण केलं होतं की आगामी 6 महिन्यामध्ये 40,000 भरती, आगामी 6 महिन्यामध्ये 50,000 भरती, आगामी 3 महिन्यामध्ये 30,000 भरती, आता तेच वातावरण आता सध्या मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलं जात आहे की शिक्षकांच्या 50,000 जागा रिक्त, जिल्हा परिषदेच्या 18,000 जागा रिक्त। एक वस्तुस्थिती आहे, ही एक काळ्या दगडावर लेख म्हणून समजा। ह्या 50च्या 50,000 जागा एकाच परीक्षेद्वारे कधीही भरल्या जाणार नाहीत। ह्या टप्प्याटप्प्याने भरती ह्याला खूप वेळ लागेल। आता जरी शिक्षक भरती झाली त्याच्यामध्ये एकदम 50,000 जागा येणार नाहीत। आता ह्या किती जागा द्यायच्या ह्या सरकारवर डिपेंड आहे। त्यांनी जर सांगितलं की एवढ्या एवढ्या जागांसाठी भरती करा तर ते तेवढ्याच जागासाठी भरती निघणार। एकदमच 50,000 जागांची शिक्षकांची भरती निघणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे की टेट एक्झामला मंजुरी, टेट नोटिफिकेशन हो टेट एक्झाम होणार आहे। त्यांनी टेट एक्झाम घ्यायला परमिशन दिलेली आहे, सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। पण आता हे टेट एक्झाम कधी होणार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। आता टेट एक्झाम होण्यासाठी जे काही अडथळे होते ते अडथळे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत। ते तुम्ही पाहिले नसतील तर तो व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये एकदम सविस्तरपणे सांगितलेलं आहे की टेट एक्झाम का होत नव्हती आणि आता टेट एक्झाम का होऊ शकते किंवा का होणार आहे। तर टेट एक्झाम होणार आहे, प्रक्रिया चालू आहे, त्याला मंजुरी सुद्धा दिलेली आहे। पण आता ह्याला अवधी किती लागेल हे मी सांगू शकत नाही ना, ते सुद्धा सांगू शकत नाहीत, आता कोणीच सांगू शकत नाही। पण टीईटीचा निकाल लागला रे लागला की टेट नोटिफिकेशन येणार, हे सर्वात महत्त्वाचं आहे। म्हणजे टेटची प्रक्रिया फुल फॉर्म मध्ये आहे, डिसेंबर पर्यंत सुद्धा होऊ शकते। आता जर असंच वातावरण राहिले तर डिसेंबर पर्यंत 100% होऊ शकते। पण त्यांना जर पुढे ढकलायचं असेल तर ते पुढे ढकलू शकतात, ते माझ्या हातात नाही, ते त्यांच्या हातात आहे। शिक्षक भरती कधी घ्यायची, कोणत्या महिन्यामध्ये घ्यायचं हे त्यांचा प्रश्न आहे। आपलं काम आहे अभ्यास करणं आणि माझं काम आहे माहिती देणं। आता जे अपडेट आहेत ते मी तुम्हाला देत आहे। आणि त्याच्यानंतरचं अपडेट होतं किंवा त्याच्यानंतरची जी न्यूज आहे की मागं 4-5 दिवसांमध्ये CTET म्हणजे सीटेट असती त्याची फेक न्यूज आली होती। आता फेक न्यूज ही बऱ्याच मीडियावर आली, सोशल मीडियावर आली, व्हॉट्सअपवर आली, आपल्या टेलिग्रामवर सुद्धा आली। सगळ्यांनी लगी ते चालू केले की आता CTETची एक्झाम अशी होणार आहे, अशी तारीख आहे। काही जणांनी तर असं सांगितले की फॉर्म भरून सुद्धा झाले, काही तारीख सुद्धा संपली। काही यूट्यूबर्सने म्हणजे जे काही मेन चॅनल आहेत त्यांनी सुद्धा याच्या संदर्भात व्हिडिओ बनवून टाकला। आता व्हिडिओ बनवून टाकण्याचं न टाकण्याचं त्यांचं कारण होतं, त्यांना व्ह्यूज पाहिजे होते, पैसे पाहिजे होते। कारण अशी न्यूज आली की आता बघणारे भरपूर असतात, CTETची एक्झाम पूर्ण भारतामधून दिलेली जाते, व्ह्यूवर्स भरपूर मिळतात, मग एकदम भरपूर व्ह्यूवर्स आले की भरपूर पैसा मिळतो। आणि फेक न्यूज होती, ती फेक न्यूज गेल्या वर्षीच होती, फक्त त्याच्या डेटमध्ये अपडेट करून ती न्यूज फेक न्यूज पसरवली गेली। आणि ती फेक न्यूज खरोखरच सत्य आहे किंवा असत्य आहे याची पडताळणी न करता काही यूट्यूबर्सने म्हणजे काही जे चॅनल आहेत म्हणजे बऱ्याच चॅनलनी ती न्यूज टाकली। त्यांनी एवढं सुद्धा कष्ट घेतले नाही की जी ऑफिशियल वेबसाईट आहे CTETची CTET.nic.in ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन त्यांनी कष्ट घेतलं नाही पाहण्याचं। कारण काय, अशी न्यूज आली की पटकन त्याचा व्हिडिओ बनवायचा, पटकन आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकायचं। कारण ज्यावेळेस जो पटकन टाकतो त्यावेळेस ती व्ह्यूज किंवा तो व्हिडिओ जास्त सर्च केला जातो, मग जास्त सर्च केल्यानंतर भरपूर व्ह्यूअर्स भेटतात, नवीन सबस्क्रायबर भेटतात, मग भरपूर पैसे भेटतात, असं केलं जातं। आणि त्यातल्या त्यात तर वरून असे काही आहेत की त्यांनी ती न्यूज टाकली, व्हिडिओ ठेवला, परत तो डिलीट सुद्धा केला नाही। प्रत्यक्ष नाव घ्यायचं नाहीये किंवा कुणाला नाव ठेवायचं नाही, हा ज्यांचा त्यांचा वस्तुस्थिती किंवा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे। पण ह्याच्यातून एक चुकीचा संदेश जातो। आता बरेचसे आहेत की त्यांना TET बद्दल अक्षरशः काही माहिती नाहीये। आता ते न्यूज बघितले ते शोधत बसतात की फॉर्म निघाले नाहीत, नाही निघाले, त्यांचं परत मानसिक स्थान होतं की बाबा अशा फेक न्यूज पसरवल्या जातात। आता प्रत्येक व्ह्यूअर्स जो असतो तो समजूतदार नसतो किंवा प्रत्येक जो बघणारा येतो तो जुनाच असतो असा नाही, नवीन सुद्धा व्ह्यूअर्स येतात, त्यांना काही माहिती नसते। आता काही नवीन ह्याच्यामध्ये अभ्यासाच्या प्रवाहामध्ये आलेले असतात, मग ते अशी न्यूज बघून त्यांच्या मनावर परिणाम होतो। आता सर्वजण समजूतदार नसतात, ही सुद्धा गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। मग अशा ज्या फेक न्यूज असतात त्या फेक न्यूज पासून वाचलं पाहिजे। कारण कसं आहे,
कारण अशा फेक न्यूजमुळे बऱ्याच जणांचं मिसगायडन्स होतं किंवा मिसलिडिंग होते किंवा त्यांचं मन भरकटलं जातं की बाबा असं कसं झालं आणि इथं तर सांगितलंय पण ऑफिशियल वेबसाईटवर नाही आहे, मग ते जास्त त्याच्या ताणतणावामध्ये येतात. म्हणून अशा फेक न्यूजपासून थोडंसं सावध राहा. आणि त्याच्यानंतरचं आहे की CTETचं अपडेट काय आहे किंवा त्याचं नोटिफिकेशन कधी येईल. मागं जे नोटिफिकेशन आलं होतं ते 100% चुकीचं होतं, खोटं होतं हे सिद्ध झालेलं आहे. आणि आता ते नोटिफिकेशन कधी येईल, लवकरच येणार आहे, ह्या महिन्याच्या एंडिंगला येईल किंवा पुढल्या आठवड्यात येईल. हे झालं. मग आता सर्वात महत्त्वाचा सर्वांच्या आवडतीचा प्रश्न. आता प्रश्न कोणता आहे की सर्वांना वाट पाहायला लावणारा, सर्वांची वाट लावणारा आणि सर्वांच्या आयुष्याची वाट लावणारा हा प्रश्न आहे की TETचा रिझल्ट कधी लागणार. नोव्हेंबरमध्ये एक्झाम झाली, त्यानंतर आता जवळजवळ 10 महिने व्हायला लागलेत, आणखीन 2 महिने झाले तर वर्ष होतं, आणखीन TETचा रिझल्ट लागला नाही. मग TETचा रिझल्ट कधी लागेल हा सर्वांच्या आवडतीचा, सर्वांना वाट पाहायला लावणारा आणि सर्वांची वाट लावणारा प्रश्न. तर आजच एक सकाळ न्यूजपेपर मध्ये बातमी आलेली आहे की TETचा निकाल हा सप्टेंबर महिन्यात लागेल. आता मी मागं सांगितलं होतं की TETचा निकाल हा 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान कधीही लागू शकतो. आणि त्यावेळेस असं सुद्धा सांगितलं होतं की जर त्यांना लावायचं असेल तर ते लावतील. माझं काम आहे 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान 100% लागेल हे सांगणं. मी तसं सांगितलं होतं, पण आता तेच म्हणतायत की ह्या महिन्यात लागत नाहीये, पुढल्या महिन्यामध्ये लागणार. तर आता याच्यामध्ये सुद्धा मी काय करू शकत नाहीये. त्यांना ह्या महिन्यामध्ये लावायचं नाहीये, त्यांच्या मागं भरपूर काम आहेत, त्यांना वेळ भेटत नाहीये, म्हणून आता ते निकाल पुढल्या महिन्यामध्ये लावणार आहेत असं म्हणत आहेत. मग आता त्यांनी तारीख दिली नाही, सप्टेंबर महिन्यामध्ये लागेल असं म्हटलेलं आहे. मग सप्टेंबर महिन्यामध्ये लागलं, मग त्यानंतर लगेच टेटचं नोटिफिकेशन येईल. आणि त्याच्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे की नेक्स्ट TET कधी होणार. तर एक गोष्ट लक्षात घ्या की मागं TETची परीक्षा झालेली आहे, त्या TETच्या परीक्षेचा निकाल आणखीन लागला नाही. आणि निकाल लागला नाही तर मग दुसरी TET कशी घेतील ह्याचा एक थोडा सुद्धा विचार करा. आता हा निकाल लागल्यानंतर त्यांचं प्रथम प्राधान्य आहे टेट एक्झाम घेणं. मग टेट एक्झाम घेतल्यानंतरच TETची एक्झाम होईल. म्हणून आता जे काही TETची परीक्षा पास होऊ शकले नाहीत त्यांनी CTETचा अभ्यास करा, CTETची परीक्षा द्या, त्यात पास व्हा, म्हणजे तुम्हाला टेट द्यायला चान्स मिळेल. म्हणून आता TETच्या आपल्या महाराष्ट्राची जी TET आहे ती सध्या तर काय होणं शक्य नाही, पण केंद्राची जी CTET आहे ती डिसेंबरमध्ये होणार आहे, हे फिक्स आहे. तुम्ही तोपर्यंत त्याचा अभ्यास करा. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, आता तुम्हाला वाटत असेल की हे चॅनल फक्त आणि फक्त नोट्ससाठी आहे, तर मी नोट्स टाकायला तयार आहे. पण मी जी नोट्स टाकतोय, जे महत्त्वाचं जे काय सांगतोय त्याला सुद्धा कोणी जास्त बघत नाहीये, कारण TETचा निकाल लागलेला नाहीये. बरेच जण हे अभ्यास करण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीयेत. आता जवळजवळ सर्वांनाच फक्त असे न्यूजचे व्हिडिओ किंवा अपडेट जे आहेत तेच आवडत आहेत, म्हणून मी सुद्धा सध्या तेच टाकत आहे. तुमचा कल कसा आहे त्यानुसार मी टाकत आहे. तुमचा कल जर अभ्यासाकडे असेल, अभ्यास करायची इच्छा असेल, अभ्यास करावा वाटत असेल, तर मी लगेच नोट्सची व्हिडिओ टाकायला तयार आहे, त्यात काही हरकत नाहीये. व्हिडिओ तर ऑलरेडी तयार आहेत, तयार करायला पण वेळ लागत नाहीये, टाकेल, पटपट टाकेल. तुमचा कल कसा आहे, कारण सध्या तुमची मानसिकता नाही अभ्यास करायची, तुमची मानसिकता फक्त TETच्या रिझल्टवर आणि टेटच्या नोटिफिकेशनवर लागलेली आहे. त्यामुळं ते व्हिडिओ सध्या मी थांबवलेले आहेत. तुमची मानसिकता जर तयार झाली तर मी पटपट नोट्सचे व्हिडिओ टाकणार आहे, त्यात काही वाद नाहीये. तर हे होते अपडेट आणि त्याचं हे सविस्तर विश्लेषण. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल तर तरच चॅनलला सबस्क्राईब करा.